नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. दौलताबाद किल्ला, दौलताबाद किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात. दौलताबाद किल्ला, दौलताबाद किल्ला छत्रपती संभाजीनगरमधील, छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद गावात, दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. ही यादव घराण्याची राजधानी होती. ही यादव घराण्याची राजधानी होती. दौलताबाद किल्ला, दौलताबाद किल्ला मूळचा देवगिरी, देवगिरी या नावाने ओळखला जात होता. देवगिरी या नावाने ओळखला जात होता. इसवी सन 1187 मध्ये, इसवी सन 1187 मध्ये यादव राजांनी या किल्ल्याची बांधणी करून, यादव राजांनी या किल्ल्याची बांधणी करून त्याला आपली राजधानी बनवली. त्याला आपली राजधानी बनवली. देवगिरी, देवगिरी या नावामागे एक कथा आहे. देवगिरी या नावामागे एक कथा आहे. असे म्हणतात की या किल्ल्याच्या ठिकाणी एकेकाळी, या किल्ल्याच्या ठिकाणी एकेकाळी देवांचे एक मोठे शहर होते. देवांचे एक मोठे शहर होते. म्हणूनच याला देवगिरी किल्ला, देवगिरी किल्ला या नावाने ओळखले जाऊ लागले. ओळखले जाऊ लागले. नंतर पुढे इसवी सन 1318 मध्ये, इसवी सन 1318 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर हल्ला केला. अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर हल्ला केला आणि किल्ल्याला जिंकण्यात यश मिळवले. किल्ल्याला जिंकण्यात यश मिळवले. त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीने किल्ल्याचे नाव बदलून दौलताबाद किल्ला असे ठेवले. दौलताबाद हे नाव फारसी भाषेतून आले आहे. दौलताबाद हे नाव फारसी भाषेतून आले आहे आणि त्याचा अर्थ
दौलताबादचा अर्थ समृद्धीचे शहर, समृद्धीचे शहर असा होतो. आता सरांनी माहिती सांगितली हाती तलावाबद्दल. शत्रू सैन्यावर नजर ठेवण्यासाठी हे टावर बांधलेले आहे. आजूबाजूला कुठून आक्रमण व्हायला लागले का हे बघण्यासाठी हे टावरचा उपयोग आहे. हे टावर म्हणजे वॉचमन टावरवरून ठिकाण आहे. असेल तर त्यावेळेला पांढरा धूर, हिरवा, त्यानंतर पिवळा धूर, काळा धूर काढला जायचा. त्या धुराच्या रंगावरून कळायचं की आज घरात काय घडलेलं आहे किंवा काय नाही. धोक्याची जर सूचना द्यायची असेल तर मग लाल धूर पाठवून द्यायचा. एखादी दुःखद घटना घडलेली असेल तर काळा धूर करायचा. असे सगळे धूर त्यावेळेचे संदेश होता. आता आपण जसं फोन सांगतो की नाही, इकडं असं झालं तिकडं तसं झालंय, त्यावेळेला फोन नव्हते, त्यामुळे हे धूर सगळे तिथून वर केले जायचे. त्या धुरांच्या रंगावरून काय घडलं हे लक्षात यायचं. किल्ल्यावर सैनिक असायचे, त्या वरच्या बाजूला ते सैनिक असायचे, त्यांच्या हातात दुर्बीण असायची. दुर्बीण ठेवून ते लक्ष द्यायचे. आत्मरस्त्याचं कुतुब मिनार असं दिल्लीमध्ये आहे. दुर्दैवानं कुतुब मिनारनं काही जण आत्महत्या केली, बंद झालं. वरती पाठवायचं, पूर्वी पाठवलं जायचं. चला इथं थोडं माहिती वाचूया. या नाव काय आहे? चांद मीनार. काय आहे? चांद मीनार. मिनारला दुसरं म्हणजे टॉवरला इंग्रजीमध्ये आहे, मनोरा मराठीत आहे. बघा कोणी बांधलेलं आहे? अल उद्दीन बहमनी, अहमद शाह द्वितीय याने बांधलेलं आहे. फारसी वास्तुकलेमध्ये हे उत्कृष्ट उदाहरण कधी बांधलं गेलेलं आहे? 1445 मध्ये गुजरात मध्ये विजय मिळवला या बादशाहनं. त्याच्या आठवण म्हणून हे मिनाराची निर्मिती केलेली आहे. 1445. आज कुठलं साल आहे? 2000. जवळजवळ 700 वर्ष होतात टावर निर्माण होऊन. म्हणजे विजयाचं प्रतीक आहे हे. हा, मिनार बाहेरून साधे आणि सजावट विहीन आहे. दगड आणि चुन्यापासून मिनार बनवलेले आहे. काही ठिकाणी रंगीत टाईल्स सजवल्या गेलेल्या आहेत, ज्याचे अवशेष आज ही भिंतीवर दिसतात. या मिनारात 4 माळे आहेत. असं बघा, 1 2 3 आणि 1 4. हा पहिला माळा आहे, तो दुसरा, तिसरा आणि वरती छोटा दिसेना ते. हा, असं 4 माळे दिसतात. आणि त्यांची रचना, आत पायऱ्या कशा आहेत? साप जसं फिरतो असं 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 तसं आहे. म्हणजे पायऱ्या असं आहेत त्या भिंतीवर. असं सर्पिलाकार पायऱ्या आहेत. प्रकाशाने हवेकरता ठराविक अंतरावर लहान लहान मोठ्या खिडक्या दिसतात का? हो हो, आहेत आहेत. हा, प्रत्येक माळ्यावर गोल सज्जा बनवलेला आहे उभारण्यासाठी. बरोबर आहे का? मिनाराच्या एका बाजूस मशीद आहे आणि दुसरीकडे नगारखाना आहे. मनोराच्या आधारावर 24 कमानीयुक्त खोल्या अलंकरण विहित आहे. जमिनीपासून याची उंची किती आहे? 70.9 मीटर आहे. 70.9 मीटर आहे याची हाईट. चला सर, छान, खूप छान. काळाकोट या किल्ल्याच्या 3 सुरक्षा कोटामध्ये बाहेरून आत आल्यावर हा 3रा सुरक्षा कोट आहे. यास काळाकोट असे म्हटले जाते. हे काळाकोट आहे बघा. उर्वरित पूर्ण माहिती खाली आहे, ते आपण या ठिकाणी वाचू शकतो. चला सर. काळाकोट याचं नाव. चिनी महाल ही एक 2 मजली इमारत आहे. यात निळ्या आकाश आणि पिवळ्या चमकदार टाईल्सचा वापर आणि अलंकरणाकरिता केला गेला होता. या विशेषतेमुळे संभवतः याला चिनी महाल म्हटले असावे. इमारतीचा आतील भाग साधा आहे आणि 2 खोल्यामध्ये विभागलेला आहे. समोरून एक नीना वर माळ्यावर जातो आहे, परंतु सद्यस्थितीत वरील भाग नष्ट झालेला आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य असे आहे की हिने दख्खनच्या राजनीतिक इतिहासात एक मोठी महत्त्वपूर्ण भूमिकेचे वहन केले आहे. औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानाशहाला हरवल्यानंतर
1667 इसवी सन ते 1700 इसवी सनमध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत याच चिनी महालात कैद करून ठेवले होते. हे इकडं चिनी महाल आहे बघा. बरेचसे अवशेष नष्ट झालेले आहेत महालाचे. आता वर चिनी महाल तेच ना, सगळं वरचं वगैरे गेलं, छत वगैरे. पूर्वी काय लाकडाचं वगैरे असेल छत वगैरे. हां, लाकडाचं छत वगैरे असणार आहे पूर्वी. हे पा इकडं पण असं, म्हणजे या ठिकाणी चिनी महाल होता. मेंढा तोफ या तोफेचे खरे नाव किल्ला शिकन अर्थात किल्ल्यास तोडणारे असे आहे. तोफेचा मागील भाग मेढ्याच्या मुखाकृती असल्याने सामान्यतः हिला मेंढा तोफ म्हटल्या जाते. या तोफेचा बाहेरील भाग तांब्यापासून तर आतील भाग लोखंडापासून तयार करण्यात आलेला आहे. तोफेची संपूर्ण लांबी 5.30 मीटर आहे आणि नळीचा आतील व्यास 20 सेंटीमीटर आहे. बुरुजाप्रमाणे एक उंच आधारावर अक्षावर केंद्रित असल्यामुळे हिला आवश्यकतेनुसार वर खाली तसेच उजवीकडे डावीकडे सहज फिरवता येत असे. तोफेच्या वरील भागावर वनस्पतिक अलंकरण केलेले आहे. तोफेच्या अग्रभागात अंकित एका लेखात बादशाह औरंगजेबाचे संपूर्ण नाव त्याच्या पदव्यासोबत अबुल जफर मोहिनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर बादशाह गाझी अंकित केलेले आहे. तोफेच्या अन्य लेखामध्ये देवाच्या मदतीमुळे विजय जवळ आहे आणि सर्व विश्वास ठेवणारे देवाच्या संरक्षणात आहेत असे अंकित आहे. एका आणखी लेखामध्ये या तोफेचे नाव किल्ला शिकन म्हटले आहे, तर एका दुसऱ्या लेखात या तोफेस निर्माण करणाऱ्याचे नाव मोहम्मद हुसेन अरब असे अंकित आहे. तोफेचा मागील भाग काही अंशतः झाकलेला असल्याने लेखात यात उपयोग करण्यात येणाऱ्या गोळा बारूदाची माहितीही दिली गेली असावी असे दिसते. वर काय मेंढी तोफ आहे वर. चला तर मेंढी तोफ बघू आपण वर जाऊन. हे विद्यार्थी बघून खाली चाललेत. चला, हे काय बघितली वर तू? तोफ बघितली. हो, या तोफेचं नाव काय सर? हे मेंढी सारखं तोंड आहे याचं. हे वाव वाव, मेंढी तोफ, मेंढा तोफ. चला आता त्या मिनार जवळ या. हे चिनी महाल बघा इकडे या साईडला, मग अशी बोललेलं. हे तोफेवर अंकित केलेलं आहे मगाची माहितीमध्ये सांगितल्याप्रमाणे. अल्लाउद्दीन खिलजी नंतर मोहम्मद तुघलक यांनी किल्ल्याचा ताबा घेतला. मोहम्मद तुघलक यांनी किल्ल्याचा ताबा घेतला. त्यानंतर इसवी सन 1576 मध्ये मुघल सम्राट अकबराने दौलताबाद किल्ल्याचा ताबा घेतला. काय लिहिलं इथं? अंधेरी मार्ग, अंधेरा मार्ग, डार्क पॅसेज, सावधान. चल. अरे एवढं काय अंधेर नाही, पण एवढं काय अंधेर नाही दिसायला. हे भूलभुलैया आहे. कुठं सरळ तर मार्ग आहे, कुठं काय. अनेक रस्ते. हा हा, अनेक रस्ते आहेत. जरी तो खंड ओलांडून आला तिथं रस्ता नेमकं कुठं आहे कळू नये. त्याला कळू नये.
किती विचारपूर्वक केले बघा पूर्वीच्या लोकांनी. आज हा हो, इथं माहिती लिहिली की अंधेरीची काय. अंधेरी हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमात्र मार्ग आहे. युद्ध काळात हा मार्ग शत्रूपासून वाचण्याकरिता उत्तम मार्ग होता. लांब आणि आडवळणाचा भुयारी मार्ग शीघ्रतापूर्वक उंचावर जाणाऱ्या पायऱ्यापर्यंत जातो. पायऱ्यांची उंची तसेच रुंदी अनियमित आणि वरखाली आहे. प्रकाशाभावी वर चढणे अशक्य आहे. भूलभुलैया तसेच काळोखामुळे शत्रू भ्रमित होऊन अनेक अडचणीमध्ये येत असत. भरीव गडविलेल्या दगडामध्ये भुयारात निर्मित खोल्या सैन्याकरता तसेच शस्त्र अस्त्रांचे भंडाराकरता उपयोगात येत असावीत. भुयारातील वक्राकार मार्गातील खिडक्यातून येणाऱ्या प्रकाशाकडे आक्रमण करता एकदम आकर्षित होत होता आणि सरळ खाईत पडत होता. काळोख मार्गात अंतरलेले विषारी अंकुशदार खिळे, श्वास रोखणारा धूर तसेच वरून फेकलेले गरम पाणी अथवा तेलामुळे आक्रमणकर्त्याला हा भुयारी मार्ग पार करणे अशक्य होते. भुयाराच्या मोकळ्या अंगणात असलेल्या पायऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे इसवी सन 1952 मध्ये पर्यटकांच्या सुविधेकरता निर्माण केल्या गेल्यात. अन्यथा आज सुद्धा हे भुयार पार करणे अत्यंत कठीणच आहे. खूपच विचारपूर्वक अतिशय बुद्धिमत्तेचा वापर करून या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे. बरोबर आहे का संग्राम? तुला यावर काय म्हणायचंय? तुझं काय मत आहे सांग बाळा. बाळा बोल बाळा. हे काय सगळं खतरनाकच दिसतं. इथं खाली यायचं का परत वर जायचं आहे मार्ग? सर आहे ना वर जायला मार्ग? चला वर जाऊ आपण. थोडा अंधार आहे. अंधेरी मार्गमुळे लाईट लावल्यामुळं प्रकाश आहे, नाहीतर हा अंधाराचा आहे. इथं बघा, इथं आलं की शत्रूवरनं गरम तेल त्याच्या अंगावर टाकलं जायचं. डायरेक्ट खल्लास. चला हे असं वक्राकार आहे बघा. वक्राकार बरोबर आहे. आपण मगाशी सगळं माहिती वाचलो ना त्या प्रकारे आहे बघा. बघा कसलं वक्राकार आहे हे बघा. पूर्ण अंधार आहे इथं. बरोबर आहे. आता शोभताय अंधेरी मार्ग. सर परत जायचंय अजून. हे बघा खंदक. कसला विचारपूर्वक किल्ला बांधलाय. वर येऊन संग्राम तुला काय म्हणायचं ह्यावर बोल. प्रगती तुला काय म्हणायचं ह्यावर बोल. काहीतरी बोल बाळा बोल. कसला खतरनाक किल्ला. चला या बाळांनो. हा बाळा ते आम्हाला माहिती करून घ्यायचंय. आता जायचं कसं आहे ते माहिती करून घ्यायचं सर आपल्याला. हा बघा की हे खरं भूलभुल यायचं राव. बहुतेक असं करून त्या बोधग्यातून जायचं जाधव सर. चला उतरून जाऊ पुन्हा. फोन करा. आम्ही तुमचा आवाज ऐकलाय पण आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला बोलवताय. आता कसं करायचं? आपण सगळे अडकून गेलो या ठिकाणी. सांगा बरे कुठं वापस. प्लीज कॉन्टॅक्ट नदाब सर.
हॅलो हॅलो फोन काय लागा ए माकडं बसलीत की रे दोन अरे माकडं चला चला वर आहे म्हण तिकडं चला चला गोल गोल फिरून अडकून पडलो आपण इथं चला होय रे बाळा म्हणून तर ते भूलभुलैयाचं नाव आहे ना याला आपण इथं भुलून गेलं पाहिजे कुठं जायचं आपल्याला आपण भुलून गेलो इथं येऊन हळूया बरं का पायऱ्या मोठ्या मोठ्या आहेत खुश हा चलो हा वा 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 इकडनं मार्ग आहे वाटतं आता आहे का नाही माहित नाही पण शोधावं लागेल आपल्याला हे सगळे विद्यार्थी आहेत ना सोबत कोण नाही ना मागे सांभाळून चला टेकडीवरचा किल्ला आहे जवळपास 700 ते 800 असं 90 अंशामध्ये पायऱ्या आहेत हा आणि त्या चढ्या अजात 12च्या उन्हात हा थोडंसं चढणं त्रासदायक ठरतं हा पूर्वीच्या काळातल्या माणसाचे शरीराची किंमत तशी होते हा त्याच्यामुळे त्यांना ते योग्य वाटत होतं सहज वाटत होतं हा शारीरिक फिटनेस जबरदस्त असलं तरच हा किल्ला लवकर वरती सर करू शकतो आपण जाड माणसं लवकर चढू शकत नाही चढू शकत नाही वाटेत दम खाऊन खाऊन जावं लागतं हा पण ही गवडती हडकुळी आहे की हो ए गवडती गवडती आपली वाट बघायला हा आहे. ए गवडती कोणाची वाट बघाली तू हा कोणाची वाट बघा ना आमची वाट बघा ना तू नाही म्हण हा झोपायचं नाहीये आपल्याला पुढे जायचं सिद्धार्थ गार्डन बघायला चला चलो चलो हा त्यांना प्राण्या बघायचे जिवंत यांना प्राणी बघायचे सिद्धार्थ गार्डन बघायचं सर ते थांबले नसते सर त्यांना रस्ता सापडलाय म्हणून थांबले त्यांनी तुम्हाला तुम्ही थांबले नसते नाही सांभाळून यायचं आम्ही शिक्षकासोबतच यायचं एकटं एकटं फिरायचं नाही हे दौलताबाद किल्ल्यावरचं गणेश मंदिर आहे बघा जतन करून ठेवलेलं आहे अजून आम्ही इथनं आलो वर ए माकड ग बस रे बाबा कुठे इकडे गेलं पळत चुई 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 आवाज करत अजून जायची चढत चला जय वंदे मातरम वंदे मातरम सगळ्यांचा वर जाणार आता ओके मग थांबा तुम्ही त्यांनी येईपर्यंत जाऊ नका पुढं ए चामाबाई ओ चामुंडेश्वरी चामा चामी चुमू बता इथं चला जाऊ नका ग्रुप सोडू नका बसा इथं मी येईपर्यंत चला सर झाला मी आलोच लवकरच रे एका मिनिटातच बघा स्पायडरमॅन कसं होतो आता एवढा होता तिथून ते नुसता ते आहे दगड होता ना एवढं ती लंबाई गार्डन बघायचं त्यामुळं त्यांना लवकर त्यांनी इथलं कधी हलवते ती आज लोक फोटो सुद्धा नको म्हणाल ते फायनली आम्ही वर आलो दमून भागून आलोच का होईना आपण जिंकलोच लास्ट पॉइंटला आपण पोचलेलो आहोत महलासारखा भाग आहे या महलावरती पाचशाचं मुक्काम असायचा आणि तिथं गेल्यानंतर टॉपला अतिशय थंडगार वाटतं जो थकवा आहे तो नाहीसा होतो हा मला बारादरी असं म्हणतात बारादरी वा खूप छान सर चला वी वॉन इट आम्ही जिंकलो वाव अजून आहे हो थोडंच आहे हो झालं हे बघा खाली किती खालचा भाग किल्ला कसा आहे काय दिसतंय बघा पूर्ण दिसतंय बघा सगळं चला बारादरी नाव आहे की बारादरी हे बघा बारादरी 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 नाव ठेवलंय
यामागचं काहीतरी कारण असेल. 12 दरी, 12 काय तर असेल, दरी 12 असतील सर, काय तर 12 दरी दिसत असेल. वर उभारल्यावर 12 दरी दिसत असतील सर, म्हणून 12 दरी असेल. अंदाज बांधायला काय चाललं सर आपण? काहीच नाही चाललं. बांधूया अंदाज, आपल्या हातामध्ये सगळं. चला ओके, वी वॉन्ट इट. बॅटरी इज डाऊन. वा 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 वा, थंडगार वाटलंय. नवीन कलाकारी हे असं लिहू नये बरं का कुठं गेल्यावर आपण. हे बघा आजकालची मुलं काय लिहिले, स्वतःच नाव लिहिले, हे चुकीचं आहे. हे बघा इथं आलो आपण. इसवी सन 1636 मध्ये, इसवी सन 1636 मध्ये मुघलांकडून हा किल्ला जिंकून निजामशाहीने त्याचा ताबा घेतला. त्यानंतर इसवी सन 1659 मध्ये औरंगजेबाने निजामशाहीवर हल्ला करून दौलताबाद किल्ल्याचा ताबा घेतला. इसवी सन 1724 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निजामशाहीने दौलताबाद किल्ल्याचा ताबा पुन्हा मिळवला. लक्ष्मी दिसते का? सगळे इकडे माझ्याकडे बघा. गाड़ी देखो, All of you look at me. ये जो बस खड़ा है क्या? All of you look at me. Jayuddin, come here. चला, पाणी प्या म्हण. पाणी कुठे आहे? We see. इसवी सन 1853 मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्याचा ताबा मिळवला. इसवी सन 1853 मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्याचा ताबा मिळवला. दुर्गा तोफ ही तोफ दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर ठेवलेली आहे. आसपासच्या मोकळ्या मैदानातून आणि डोंगर व दऱ्यातून येणाऱ्या शत्रूपासून लांबूनच लक्ष साधण्याकरता या तोफेला एका उंच आणि मजबूत क्रुजावर ठेवल्या गेले होते. या तोफेच्या मध्यभागी असलेल्या केंद्रित अक्षामुळे हिला वरखाली तसेच आवश्यकतेनुसार उजवीकडे डावीकडे सहज फिरवता येत असे. या तोफेची मारक क्षमता सामान्यतः जवळपास 2 किलोमीटर आणि अधिकतम 3.5 किलोमीटर मानल्या जाते. नळीचा आतील व्यास 18 सेंटीमीटरचा आहे तर संपूर्ण लांबी 5.82 मीटर आहे. तसेच ही तोफ मिश्र धातू आणि बाह्य आवरणात तांब्यापासून बनवलेली आहे. तोफेच्या मागील भागात सजावटी अलंकरण केलेले आहे. तसेच देवनागरी लिपीमध्ये श्री दुर्गे अंकित केले आहे. या तोफेची स्थिती किल्ल्याच्या सुरक्षिततेला मजबूत आणि सुदृढ आधार देत असावी. सगळ्यात उंच भागात येतो वर दुर्गा तोफ आहे. ते समोर काळा पहाड तोफ.
वो चिड़िया हो चल उतरताना एवढा काय त्रास होत नाही, चढतानाच लय त्रास होते, दम लागते. एकदम खडे पायऱ्या आहेत बघा. खाली गेला मी चालता पाहिजे नाही हवं. आता परत आम्ही खाली चाललो आहे. बोला सर. हा दौलताबादचा किल्ल्याच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. एंडिंग दौलताबादचा किल्ला पूर्ण चढून ट्रेक करून आलेलो आहोत. जवळपास आम्ही निघताना 2:45 वाजले होते. आता परत पायथ्याशी आम्ही रिटर्न जवळपास 2:15 झालेले आहेत. तेही आम्ही मध्यम गतीने चढलो होतो, खूप स्पीडने नाही, नाहीतर ह्याच्यापेक्षाही कमी वेळ आपल्याला किल्ला बघायला लागेल. म्हणजे जवळपास 3 तास नियोजनात पाहिजे आपल्या. अतिशय सुंदर आणि जबरदस्त किल्ला आहे. किल्ल्याची रचना खूप छान आहे, आवडली. सुरक्षेच्या दृष्टीनं भरपूर विचार किल्ला बांधताना केलेला दिसून आला. प्रतीक्षा, जेवण छान आहे का? काय काय जेवणामध्ये सांग बरं. हे तू सांग, चामी सांग, काय काय जेवणामध्ये सांग. हां हां, क्वालिटी कशी आहे? आवडलं? टेस्ट छान आहे का? गवडती छान आहे टेस्ट. ठीक आहे, तुझं कॅप परत. ए जेवण कसं आहे बे? गुड आहे, पोट भरून खा. ए अजहान, जेवण कसं आहे? छान आहे. हे कसं आहे बे जेवण? ए साक्षी, जेवण कसं आहे? छान आहे. कसं आहे विजयालक्ष्मी, जेवण कसं आहे? हे पूर्ण जेवण संपवा. हां ओय हीरो नंबर 1, कैसा है जेवण? कैसा है? अच्छा है. और आप केशव कृष्ण कन्हैया, इकडं कोण आहे? चप्पळवाडी टीम. हो मॅडम, छान आहे का जेवण? तुझं नाव काय? तू लय रागानं बघते मला, तुझी मला भीतीच वाटते बाबा. होय संस्कृती. हॉटेल देवगिरी दौलताबाद किल्ल्याच्या अगदी समोरच आहे. हो सर, कसा प्लेट घेतला आपण ताट? 100 रुपयाला ताट. क्वालिटी पण चांगली आहे. इसवी सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, इसवी सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दौलताबाद किल्ला भारतीय पुरातत्व विभागाला
भारतीय पुरातत्व विभागाला हस्तांतरित करण्यात आला. भारतीय पुरातत्व विभागाला हस्तांतरित करण्यात आला. दौलताबाद किल्ला हा अनेक ऐतिहासिक युद्धांचा साक्षीदार आहे.